माझ्याबरोबर आहे आजचा शतकवीर ओम भोसले. ओम 190 100 त्यावेळेस 10 का कमी पडल्या? मे बी त्यावेळेस माझ्या केअरलेसनेसमुळं नाही झाल्या त्याच्यामुळं ग्रेट. हा तुझा थिंकिंग आहे ते चांगलं आहे, तसंच ठेव, कारण यू हॅव टू बी ऑन युअर टोज ऑल द टाइम. 10 करणं सोपं आहे, 90 करणं अवघड आहे. येस. नेक्स्ट टाइम यू जस्ट कीप दॅट इन माइंड. पण आजचा दिवस तुमचा होता. पहिल्या मॅचेस तुम्ही हारलाय नक्कीच, पण 100 केला होता आणि चांगली बॉलिंग झाली आज. आम्ही जे तिन्ही मॅचेस खेळलो मला असं वाटतं आम्ही क्लोज हारलो. आम्ही कधी वन साईड हारलो नाही. लोक बोलत होती आमची सगळ्यात ओकेच टीम आहे, पण मला असं वाटतं आमची टीम सगळ्यात चांगली आणि जसे मॅचेस होतात तसे आम्ही झेल होतोय. मागची पण मॅच आम्ही क्लोज हारलो. मागच्या मॅचचे जे मिस्टेक्स आम्ही केले ते आम्ही फक्त इम्प्रूव्ह केले या मॅचला, म्हणून आज रिझल्ट वेगळे आहेत, बाकी काय नाही. सो आय एम हॅपी वॉट माय टीम हॅज डन. सो ग्लॅड. नाही, अगदी खरं बोललास तू, कारण असं थोड्या हलक्यात घेतलं जात होतं, पण कुठचीच मॅच अशी नाही की तुम्ही 100 मध्ये ऑल डाऊन झालाय, 70 मध्ये संपवलेत किंवा समोरच्याला 500 धावा करू दिल्यात. त्यामुळे एफर्ट्स तुम्ही नक्कीच जास्त दिले होते. तर त्यामागे काही विशेष काम केलं होतं? मला माहिती आहे नवीन टीम आहे तुमची, जेल व्हायला थोडासा वेळ येईल, पण फरक पडलाय. हो, कारण की मला असं वाटतं 3 मॅच हरल्यावर मोटिवेशन सगळ्यांचं खूप खाली असतं. पण आमच्या टीमचा माहोल खूप चांगला होता आणि आम्ही एकच गोष्टी करत होतो की आम्ही एन्जॉय करत होतो, जे मे बी आम्ही फर्स्ट 2 गेम्स खूप प्रेशरमध्ये खेळत होतो. सो मे बी जस्ट एक चेंज की आम्ही एन्जॉय केला, माहोल चांगला ठेवला, त्याच्यामुळे आज रिझल्ट आणि मे बी ते तिन्ही मॅच जिंकले. सो बीटिंग देम इज ऑल्सो व्हेरी बिग थिंग फॉर अस, कारण की आम्ही 3 मॅच हरून आलो आणि एका चांगल्या टीमला हरवलं. सो इट वॉज व्हेरी गुड फॉर आवर टीम. एक्झॅक्टली. खूप महत्वाचा पॉईंट बोललास तू. ज्यांनी सगळ्यांना हरवलंय त्यांना तुम्ही हरवलेत. Right. त्यामुळे हा एक मोठा मॉरल सपोर्ट तुम्हाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you डू so वेल. much. पुढच्या मॅचेस चांगल्या करूया. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.